शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत। खैरे साहेब, काल अमित शहांची सभा झाली छत्रपती संभाजीनगर शहरात। ते असं म्हणाले की एमआयएमला आम्ही आता इथून उखडून फेकणार आहोत। काय भूमिका आहे? आत्ता एमआयएमला कशी काय आठवण आली यांना? चुकून निवडून आला तो, असं तसं कोणी आणलं त्याला निवडून? रावसाहेब दानवेसारखा माणूस, रावसाहेब दानवेसारख्या माणसाने त्या ठिकाणी त्यांच्या जवळच्या लोकांना निवडून आणण्यासाठी पूर्णपणे अशी फिल्डिंग लावली की चंद्रकांत खैरे निवडून येऊ नये। म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती असतानासुद्धा ह्या भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या प्रमुखांनी त्या ठिकाणी गद्दारी केली माझ्याशी, आणि त्यावेळेस तिथे म्हणजे भारतीय जनता पार्टीने किती गद्दारी केली हे सगळं कळलं असाल। आणि म्हणून हे सगळं असतानासुद्धा त्या ठिकाणी यांच्यावर काहीच ॲक्शन झाली नाही। आणि त्यांनी म्हणजे एक संपूर्ण म्हणजे संभाजीनगरचा जो गड होता तो गड एका हिरव्या झेंड्याला देऊन टाकला। हे सगळं काम त्यांनी केलं। आणि म्हणून आम्ही जे बी टीम म्हणतो ना, भारतीय जनता पार्टीची बी टीम, ही बी टीम खरोखर बी टीम आहे, हे अनेकांनी सिद्ध केलेलं आहे। पण ते म्हणतायत आता की आम्ही एमआयएमला उखडून टाकणार। करा ना, आता बी टीमसारखा तुम्ही आतून मिळू नका त्यांच्याशी। बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी मुद्दाम हिंदूंचे मतं फोडण्यासाठी किंवा बाकी मुसलमानचे मतं फोडण्यासाठी हा वापर ते नेहमी करत असतात, आणि आताही त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी करू लागले। उदाहरणार्थ आता सर्व मुस्लिम बांधव हे शिवसेनेच्या पाठीमागे, माननीय उद्धव साहेबांच्या पाठीमागे आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे आता टर्न झाले ते। मग ते होऊ नये म्हणून तिथं काहीतरी परत राजकारण हे केलं। काही ठिकाणी तुम्हाला सांगतो बऱ्याच काही लोकांनी दंगली घडवण्याचा प्रकार सुरू केला। जसं आता नंदराबाद म्हणून भद्रावतीच्या रोडवर जे आहेत तिथे दंगली घडवण्याचा प्रयत्न केला। पोलीस आले म्हणून बरं झालं, पण असं त्या ठिकाणी होऊन हिंदू मुस्लिममध्ये कसं भांडणं लावायचे, मारामारी कसं होऊ द्यायचा आणि परत आपली सीट कशी क्लिअर करायचं असा डावसुद्धा त्यांच्यातर्फे चालू आहे। पण तुम्हाला वाटतं का की एमआयएमला इथून उघडून टाकण्याची ताकद भाजपमध्ये आहे का? शिवसेनेत आहे, फक्त शिवसेनेत आहे, बाकी कोणीच नाही करू शकत। आज सगळे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी एमआयएमला कंटाळले, कारण त्यांनी जे काही वागणं केलेलं आहे, चुकून निवडून आला तर कसं त्यांनी ज्या पद्धतीने कामं केले उलटे पुलटे, तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी स्वतः मुस्लिम समाजच येऊन आता सांगतो की नाही, हमें ऐसा आदमी चाहिए कि वो सबका काम कर सकता है और कभी कुछ दंगे फसाद नहीं होने देगा। मी 1990ला पहिला हिंदू आमदार झाल्यानंतर जवळपास 28 वर्ष या जिल्ह्यामध्ये दंगल होऊ दिली नाही। 28 वर्ष हे लोक मान्य करतात ना। आणि त्याच्यानंतर एमआयएम आल्यानंतर हे सगळं सुरू झालं। म्हणजे 2018 नंतर आमच्या राजा बाजारमध्ये तिकडे दंगल जी सुरू झाली, जैन मंदिर तोडलं, त्याच्यानंतर संस्थान गणपती तोडण्याचा प्रयत्न झाला, आम्ही सगळे रिॲक्शन दिली म्हणून त्या ठिकाणी वाचलं। पण अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे दंगल घडवण्याचं काम आणि बाकी सगळे हे ते एमआयएम करत आहे। आणि म्हणून एमआयएम आल्यानंतर किती जिल्ह्याचं आणि शहराचं नुकसान झालं हे लोकांनी ओळखलं, आणि लोक म्हणतात अभी दंगे फसाद नहीं चाहिए, हमें किसी भी हालत में डेवलपमेंट चाहिए, हमारा रोजी रोटी मिलना चाहिए हे म्हणतात। तुमचा एक दावा होता की सांस्कृतिक मंडळाचं मैदान फक्त शिवसेनाच भरू शकते, मात्र काल भागवत कराडांनी आणि भाजपने ते मैदान भरून दाखवलं। सांगू तो मला मी, अहमदनगर, जालना, संभाजीनगर, काही नांदेडचे आमचे जे आता नवीन तिकडे गेलेले आहेत त्यांनी आणले, त्याच्यानंतर पंकजाताईंनी त्यांना तिकीट मिळायला लागलं म्हणून तिकडचे लोक आणले। मग इतकं 5 जिल्ह्याचं त्या ठिकाणी सभा झाल्या, तर मग ते भरणार काय आणि भरणार कसं? फक्त हे लोक उठून चालले होते। तुम्ही लोकमत वाचा आजचा, लोक उठून चालले होते। इतकं काही प्रेम आता त्यांच्याबद्दल राहिलं नाही आहे। मोदीजी असे तर अजून त्या ठिकाणी गर्दी झाली असती, परंतु हे स्वतः आल्यानंतर लोकांनी यांनी किती लाईक केलं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे संभाजीनगरच्या जनतेने। कारण संभाजीनगरचे लोक कमी होते, संभाजीनगरचे जनताच कमी होते, कारण त्याच्यातच आपसात खूप प्रेम आहे ना एकमेकांत, म्हणून त्या ठिकाणी ती गर्दी कमी होती। पण आता या निमित्ताने भागवत कराड यांची उमेदवारी फिक्स झाल्याचं बोललं जातं। असं चांगली गोष्ट आहे, मी त्यांचं अभिनंदन करेल, त्यांचं अभिनंदन करेल। ते ऑलरेडी खासदार आहे म्हणून त्यांचं अभिनंदन करेन मी। का भविष्यात खासदार होणार नाही असं वाटतं तुम्हाला? भविष्यात खासदार शिवसेनेचा होणार आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा, म्हणून ते खासदार राहणारच आहे। पण मग त्यांनी तर तुम्हाला तगडं आव्हान दिलं ना आजच्या सभेच्या माध्यमातून। तगडा आता ते काय बोलले त्यांचं मी आता मला त्यांचं काढायचंच नाही, काही त्यांच्यावर टीका पण नाही करायचा। आम्ही काय करणार आहोत, आम्ही काय केलेलं आहे आणि पुढे काय करायचं हे आम्ही सांगणार। ते थेट म्हणतात की चंद्रकांत खैरे यांनी 1 रुपयाचं जरी काम केलं असेल तर दाखवा म्हणून।
नाही मग मी त्यांना असं माझ्या गाडीत बसवणार त्यांना आणि त्यांना घेऊन जाणार, चल माझ्यासोबत, हे कोणी आणलं, काय आणलं, हे कसं झालं, ते येणार नाही, ते घाबरतील मला. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी मी कोणाकडून आणलं काम, कोणाकडं. अहो नॅशनल हायवे 211 जो आहे आताचा 55, तो सोलापूर ते धुळे कोणी सँक्शन केलं होतं? ऑक्सफर्ड फडणवीस. आता ते नाही राहिले, बिचारे वारले ते. पण ऑक्सफर्ड फडणवीस यांच्याकडनं मी मंजूर करून घेतलं, रात्री 1:30 वाजता मंजूर करून घेतलं, दुसऱ्या दिवशी परत बैठक लावली आणि GR काढलं त्यांनी. हे त्यांनी काम केलं होतं ऑक्सफर्ड फडणवीस. आणि संपूर्णपणे त्या ठिकाणी त्याच्यानंतर बैठका घेतल्या. दुर्दैवाने त्यांचं शासन गेलं आणि आमचं शासन म्हणजे आमचं म्हणतो त्यावेळेस NDAचं आलं. आणि त्यात माझे मित्र गडकरी त्यावेळेस होते. गडकरी साहेबांनी मला मदत केली. पण गडकरी साहेबांचे पंख छाटल्यामुळे त्या ठिकाणी आपलं मराठवाड्यात नुकसान झालं. टनेल झालाच नाही, टनेल केलाच नाही. मग काय उपयोग त्या रस्त्याला? 7,000 कोटीचा रस्ता केला सोलापूरचा तरी. भागवत कराड तर अनेक कामांची यादी वाचतात, ते म्हणतात की हजारो कोटी. त्यांनी फक्त भागवत कराडांनी मला दाखवत त्यांनी की कोणाला ते मुद्रा लोन दिलेलं आहे आणि पास केलं. त्याच्यानंतर कोणाचं ED वाचवली का, कोणाची इन्कम टॅक्स वाचवली का, हे पण दाखवले पाहिजे. हे गुन्हा नाही आहे तो. तुमच्याकडे जर ED किंवा होत असेल तर तुम्ही त्या मतदाराला मदत केली पाहिजे ना. तुमच्याकडे भागवत कराडांनी जे मोठा कार्यक्रम घेतला होता, इतका मोठा बाबाचा कार्यक्रम घेतला, त्या बाबाच्या कार्यक्रमात किती पैसे जमा केले त्यांनी? आताही कालच्या याच्यात सभेसाठी किती पैसे जमा केले? ज्यांच्याकडनं भागवत कराडांनी त्या बाबाच्या कार्यक्रमाला पैसे घेतले त्यांच्यावर धाडी पडल्या, हे वर्तमानपत्रात आलं. तर त्यामुळे त्यांच्यावर धाडी पडल्यामुळे हे काय करत कधी लोकांना हे कळलं की इनको पैसे भी देना और इनके कारण से अपने को ED की भी नोटिस आ रही, इन्कम टॅक्स आ रहा है, क्या फायदा बोले इनका. म्हणून हे जर राज्यमंत्री, अर्थराज्यमंत्री असतील आणि ते मला ते अनेक वेळेस म्हणायचे माझ्याकडे ED आहे, माझ्याकडे RBI आहे, माझ्याकडे बँक आहे, असं आहे ना तुझ्याकडे बाबा. पण ED नाही तुझ्याकडे, इन्कम टॅक्स तुझ्याकडे नाही आहे. हे मला, मी इतक्या वर्ष माहीत आहे मला ना, आमचे मंत्री होते या खात्यातले, माहीत आहे. पण तो मुद्दाम म्हणतो ना, मग का नाही थांबवली इन्कम टॅक्सची नोटीस? का नाही लोकांना त्रास द्यायचा म्हणून? लोकांना किती त्रास द्यायला? व्यापाऱ्यांना त्रास, पण व्यापारी बोलू शकत नाही. काही मुठभर व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी जर नाचत असतील तर ते ऐकणारच नाही. ते लोक आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे आणि म्हणून मतदानातून ते दाखवतील. भले आमची मागणी EVMची आहे कॅन्सर म्हणून, तर ते हे करणार नाही. मग EVMचे असो कसं असो, आम्ही पूर्ण बारीक लक्ष देणार आहे. आता अमित शहा दुसरा एक आरोप केले उद्धव ठाकरेंवरती की आम्ही 370 कलम हटवलं आणि ते 370 कलम हटवण्याच्या बाजूनं होते. मात्र ज्यांनी 370 कलम हटवण्याला विरोध केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून आज उद्धव ठाकरे बसतात. आम्ही त्या ठिकाणी स्वतः पाठिंबा दिलेला आहे. मी होतो ना, मी खासदार होतो त्यावेळेस, आम्ही स्वतः त्या ठिकाणी 370 कलमला पाठिंबा दिलेला आहे. यांनी जे काही नियम बदलले किंवा जे काही हे केलं, त्यांनी जे काही निर्णय घेतला त्याच्यात शिवसेनेचा सहभाग आहे. एकटे ते नाही करू शकत. आणि काही तर एकमतान झालं असेल तर त्यात काँग्रेसचाही सहभाग आहे, असं मी स्पष्ट म्हणेल. शेवटचा प्रश्न. अशी एक माहिती समोर येते की रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. फालतू आहे तो असा वाकून बोलतो ना, तो असा वाकून बोलून कोण माहिती आहे? शिक्षण मंत्री, की आज शिक्षणाचा किती घोटाळे चालले, शिक्षणामध्ये किती हे चालले, असा तो केसरकर. आधी नारायण राणे त्याच्यावर खूप चिडायचा, बोलायचा, भांडणं करायचा, शिवाय द्यायचा. आता नारायण राणेचे ते तळवे चाटायला लागले. आणि मग असा माणूस जो काही बोलतो त्याला अक्कल नाही आहे. मी स्पष्ट म्हणतो, त्याला अक्कल नाही आहे. काही कोणाच्यावर आरोप करतो, अरे तू त्यांच्याकडे त्या ठिकाणी येऊन असं बाहेर बसायचा मातोश्रीच्या बाहेर, आणि आता आज त्या ठिकाणी तू त्यांच्यावरच बोलायला लागले. इतकी तुझी कॅपॅसिटी, इतकं तुझं आहे. चुकीचा माणूस आहे, काहीतरी अफवा करायचा विचार करतो. मी म्हणू शकतो, काही पण बोलू शकतो मी, पण मी काहीतरी आता कुठेतरी तत्व पाळा ना तुम्ही. अजून एक प्रश्न. संभाजीनगर हे जे नाव आहे ते अमित शहाच्या सहीनं झालं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नाही, त्यांना माहीत नाही आहे. बट ते कोणाचेही असो, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988ला याच मैदानावर मराठवाडा संस्कृती मंडळ या शहराचं नाव संभाजीनगर ठेवलं. त्या दिवशीपासून आम्ही संभाजीनगर म्हणतो. संपलं. हे काय आता क्रेडिट घ्यायला लागले? कसलं क्रेडिट आलं त्यात? काही क्रेडिट नाही त्यात. अजून एअरपोर्टचं नाव काही का केलं नाही? मी एअरपोर्टच्या नावासाठी मी स्वतः जाऊन भेटलो मंत्र्यांना, आमचे सिंधिया राजेंना. पण सिंधिया राजेंनी सांगितलं हां करून टाकू, आपण करून टाकू. अजून त्यांनी केलेलं नाही. मग आता मला सांगा ना, यांची काही ताकद आहे काय राज्यमंत्र्यांची? बदलायला पाहिजे. बदललं ते नाही बदललं, आणि आता तर बदलूच शकत नाही. ते आम्ही बदलू. आमचं राज्य आल्यानंतर केंद्रामध्ये निश्चितच आम्ही बदलू. तर हे होते शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काल झालेल्या सभेला सडेतोड उत्तर दिलेलं आहे.
कॅमेरामन अमित ताडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.